नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी। त्यासाठी आपल्याला ही पावभर वांगी लागेल, एक टोमॅटो लागेल, कढीपत्ता लागेल फोडणीसाठी, लसूण लागेल, अद्रक लागेल थोडी, कोथिंबीर लागेल। मसाल्यामध्ये आपल्याला लागेल 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि हे सुकं खोबरं भाजून वाटून बारीक पावडर केलेली आहे। शेंगदाण्याचं कूट लागेल, धनिया पावडर लागेल 1 चम्मच आणि अर्धा चम्मच हळद लागेल आणि चवीनुसार मीठ लागेल आपल्याला। आपण आता वांगी कट करून घेणार आहोत। वांगी आता आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि ते आपण पाण्यात टाकणार आहोत, म्हणजे वांगी कडू होत नाही। अशा प्रकारे आता आपण संपूर्ण वांगी कापून घेणार आहोत। आता आपण एक टोमॅटो कट करून घेणार आहोत। टोमॅटो आणि कोथिंबीर आता आपण कट करून घेतलेली आहे। आता आपण हे सगळे मसाले एकत्र करून घेणार आहोत। याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे। सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका वांग्यामध्ये मसाला आपल्याला भरायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे, मसाला बाहेर पडणार नाही। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता आपण फोडणी देऊया। आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकणार आहोत। तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। आता आपण जिरं टाकणार आहोत। आता आपण अद्रक आणि लसूण टाकणार आहोत। अद्रक आणि लसूण आता लालसर झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत। आता आपण याच्यामध्ये वांगी टाकणार आहोत। वांगी आता आपल्याला तेलामध्ये भाजून द्यायची आहे।
त्याला आता आपण स्लो गॅसवर झाकून शिजवणार आहोत 5 मिनिटं. आपण आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. आणि याला झाकून 10 मिनिटं शिजवणार आहोत.